सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल। दरम्यान सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे। अजित पवारांकडील राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे, तर वित्त आणि नियोजन खातं आता भाजपकडे जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या बैठकीत त्यांची तासभर चर्चा झाली। उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत चर्चा झाली। बारामतीला जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याचं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री पद विलिनीकरणावर परिवाराशी संवाद करत तटकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत माहिती दिली। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंबियांचं म्हणणं विचारात घ्या असा निरोप भाजप केंद्रीय नेतृत्वानं राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथविधीही आजच पार पडणार आहे अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी वक्तव्य केले। काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांसोबत चर्चा झाली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही अजितदादांची इच्छा होती आणि ती पूर्ण करणं पक्षातील नेत्यांची जबाबदारी आहे असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। येत्या 8 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची घोषणा होणार अशी बातमी असा दावा बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केलाय। अजित पवारांच्या शोक सभेदरम्यान 8 ते 10 तारखेदरम्यान पक्ष विलिनीकरण जाहीर करेल असं स्पष्ट केलंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, तर सहयोग सोसायटीमध्ये त्यांनी सुनेत्रा पवार यांचीही सांत्वनपर भेट घेतली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर भाजपकडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केलाय। वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून ऑपरेशन लोटसची तयारी सुरू करण्यात आली आहे अशा चर्चा रंगल्यात। आमची रणनीती काय आहे हे आम्ही 3 फेब्रुवारी रोजीच दाखवू असं म्हणत भाजप आमदार राजन नाईक यांनी ऑपरेशन लोटसचे संकेत दिलेत। मालेगाव महानगरपालिकेतील कट्टर विरोधक एकत्र आलेत। काँग्रेस आणि भाजपनं एकत्र येत भारत विकास आघाडी नावानं 5 नगरसेवकांचा गट स्थापन केलाय। गटनेतेपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। मराठी शाळेसंदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे शिष्टमंडळ आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची बैठक झाली। न्यू माहीमची शाळा तोडू नये तसेच सीबीएसई अभ्यासक्रम मराठीमध्ये लागू व्हावे, शाळांच्या इमारती बिल्डरांच्या घशात जात आहेत असे प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय। मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं बाबासाहेब पाटील नाराज आहेत। जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपने अर्ज दाखल केलाय। दोन्ही पक्षांनी स्वतंत्र अर्ज खरेदी केल्यानं चर्चांना उधाण आलंय। दरम्यान महापौर कुणाचा होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कराड तालुक्यातील तांबवे उमरज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 जाहीर सभा होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर तांबवे येथे कराड पोलिसांनी गावातून पथसंचलन करत मॉकड्रिल प्रात्यक्षिक केले। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। एक महत्त्वाची बातमी पाहूया। आता एकीकडे अजित पवारांच्या अस्थी नीरा नदीच्या संगमावर विसर्जित केल्या जात असतानाच दुसरीकडे शरद पवारांनी नीरा नदीतील प्रदूषणाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवादही साधलाय। शरद पवार पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत का? आता यामागे त्याचा अर्थ असा आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। आमचे सगळ्या शेती पार नापीक झाले एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे। सगळा लोड जो आहे ना त्याच्यामध्ये स्लॉटर हाऊसचा
बेकार आहे बेकार सगळीकडे ती परिस्थिती आहे. म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून काय योग्य उपाय बंधनकारक जे जे काय तुम्ही उत्पन्नाचं साधन कोणी करू नका. पोल्युशन कसं वेस्टेज आहे का सगळं कमी करता आलं. तो अधिकारी येतात बघतात पण त्याच्या उपाययोजना काय परत नाही. सीबीची असू द्या केंद्रातली टीम असू द्या सगळे येऊन गेले पण अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजे ह्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काही झालेले नाही. त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही गोष्टी अत्यंत सरकार बरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढते त्याचं वेस्टेज पाणी आमच्या म्हणजे शहरातल्या लोकांना मग श्रीमंत आणि चांगले राहावं आणि गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं. आमच्या शेतीच्या जीवावर ते जगतात. तुम्ही पण तुम्ही आमचे नेते आहात. आता जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संघर्षाचा काळ आला तेव्हा तेव्हा शरद पवार मैदानात उतरले आणि त्याचे परिणामही महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आले. 2019 साली सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपकडून पुन्हा पोटनिवडणूक लढवली. त्यावेळी श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी भर पावसात जाहीर सभा घेतली होती. त्या सभेचा इम्पॅक्ट हा केवळ लोकसभेत निवडणुकीपुरताच नाही तर विधानसभेतही दिसून आला. तर 2023ला पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरलेले. त्यावेळी पत्रकारांनी पक्षाच्या भविष्यातील आश्वासनाचा चेहरा कोण असं विचारल्यावर हात वर करून शरद पवार असं म्हणाले होते. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता पण पक्षातील नेत्यांचं मनोबलही यामुळे उंचावलं होतं. भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजप आमदार महेश लांडगेंनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दादा मला माफ करा असंही लांडगे म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असं युद्ध पाहायला मिळालं होतं. बारामतीत कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलंय. सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवारांसह नातेवाईकांकडून धार्मिक विधी करण्यात आले. अजित पवारांच्या अस्थिविसर्जन झाल्यानंतर लगेचच शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले. शरद पवारांनी वागज येथे नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली. नीरा नदी प्रदूषणासंदर्भात तक्रारी आल्यानं पवार पाहणीसाठी पोहोचले आणि त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. शरद पवारांनी बारामतीची जबाबदारी अजित पवारांवर सोपवलेली. मात्र आता अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. दादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं असं म्हणत दादा कुठे गेलात, तुम्हाला मिठी मारायची होती, आय लव्ह यू दादा अशी भावनिक पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या अपघातामुळे संशयिताचं धुकं निर्माण झालंय ते दूर झालं पाहिजे असं सपकाळ म्हणाले. शरद पवार नीरा नदीची पाहणी करण्यासाठी आले असताना सुरक्षा रक्षकांना बिबट्या दिसला. सुरक्षा रक्षकांनी आपल्या कॅमेऱ्यात बिबट्याचा व्हिडिओ काढलाय. तर शरद पवारांनी तात्काळ याबाबत वन विभागाला सूचना केल्या असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वादळी वारा आणि गारपिटांमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. 15 गावातील तब्बल 24,000 हेक्टर क्षेत्रांवरील पिकांना फटका बसलाय. वादळी वाऱ्यांमुळे रब्बी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी लोह खाणीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. एकीकडे वाघांचा भ्रमणमार्ग तुटू नये यासाठी खाण रद्द करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी ऑनलाईन पिटिशनद्वारे करत आहेत. तर स्थानिक काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी या खाणीचे स्वागत केले आहे.
रत्नागिरीतील चिपळूणमधून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा आणि पांढरा झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र पाणीपुरवठा सभापती निहार कोळे यांनी हे रासायन प्रदूषण नसून नदीकाठी रंगाचे डबे धुतल्यामुळे रंग बदलल्याचं स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिलाय. लांजा तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोनमुळे नवीन उद्योग आणता येत नसल्याचं किरण सामंतांनी स्पष्ट केलंय. ज्या भागात काहीच पिकत नाही तो भाग औद्योगिक क्षेत्रात आणणार असल्याचं ते म्हणालेत. अशाच बातम्या सुरू राहणार आहेत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.